असा आहे आपला भारत, जिथल्या महिला ज्या जुन्या पिढीचे संस्कार जपून नवीन विचारांनी जग जिंकतात, जिथल्या महिला या भारत मातेच्या मातीतली ताकद सगळ्या जगाला दाखवून देतात, जिथल्या महिला आज केवळ देशापुरताच मर्यादित नाहीयेत, ज्या संपूर्ण जगात आपल्या क्षेत्रात पराक्रम गाजवत आहेत। मग त्या आपल्या माई सिंधुताई सपकाळ असतील किंवा डॉक्टर रितू करीढाल, या सगळ्या महिला आज जगासाठी प्रेरणादायी उदाहरण ठरल्यात। आपल्या देशांनी पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवले की जेव्हा महिला सक्षम होते तेव्हा पूर्ण देश सक्षम होतो। कारण देशाची सीमा ही फक्त जमिनीवर आखलेली नसते, ती तिथपर्यंत असते जिथपर्यंत आपल्या देशाचा जयघोष पोचतो। बोला भारत माता की जय! भारत माता की जय! अरे देव, सर या ना एक मिनिट, या ना प्लीज प्लीज। सॉरी जरा या गडबडीत मी तुमचं स्वागत करायचंच राहून गेला। या ना यार प्लीज प्लीज। आफरीन ये मुलगी आणि सरांना नाही। सर आमच्याकडून तुमचं स्वागत आहे। कसा वाटतोय कार्यक्रम, कसा चाललाय? हे काय प्रश्नच ना, उत्तम, अतिशय उत्तम चाललाय। म्हणजे तुम्ही तुमच्या तारणीताईंचे विचार आणि तुमचं सादरीकरण ह्या दोन्ही गोष्टी अतिशय उत्तम पोचवल्यात। फार मस्त, जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे। बरं, या प्रसंगी मला अजून एका व्यक्तीचं कौतुक करायचं आहे, जी व्यक्ती अतिशय मनापासून काम करते पण त्याचं श्रेय अजिबात घेत नाही, आणि कौतुक तर अगदीच लांब। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ती व्यक्ती आपल्यामधलीच एक आहे। तुम्हाला माहिती का ती व्यक्ती कोण आहे? ती व्यक्ती आहे तारिणी। तारणीचं आमच्याकडून कौतुक। तारणी हे घे। सर मान्य तारणी, तुला तुझं कौतुक आवडत नाही पण आम्हाला तुझं कौतुक करायला फार आवडतं, कारण तू सुद्धा फार मोठं काम करतेस। बघा, देशासाठी बॉर्डरवर लढणाऱ्या मुली असो किंवा देशाकरता वर्ल्ड कप जिंकणाऱ्या मुली असो, त्या जेवढं मोठं कार्य करतायत ना तितकंच मोठं कार्य तू सुद्धा करतेस। अगं, देशाची भावी पिढी तू घडवतेस। आजकालची तरुण पिढी प्रत्येक क्षेत्रामध्ये यश संपादित करते,